काळातही अशा वेगळ्या वेगळ्या जाहिराती केल्या जायच्या. त्या काळातली एक जाहिरात सहज म्हणून वाचून दाखवतो. ही जाहिरात अर्थात आहे शारदा नाटकाची, पण जाहिरात कशी केली आहे तर लग्नपत्रिका छापली. वरती जटेतनं गंगा बाहेर येणारा शंकर आहे, पार्वती आहे, छोटा गणपती आहे, नंदी आहे, असं चित्र आहे जसं आपलं देवतेचं आपण स्थापतो त्याप्रमाणे. आणि मग खाली लिहिलंय, कृपानं साष्टांग नमस्कार विनंती विशेष कळवण्यास अत्यंत आनंद वाटतो की श्री नटेश्वराचे कृपे करून आमचे येथे श्रीमंत भुजंगनाथ यांचा विवाह मिती मार्गशीर्ष शुद्ध 15 शनिवार तारीख 18 माहे डिसेंबर 1926 रोजी रात्रौ गोरज मुहूर्त टळल्यावर 9:30 वाजता किर्लोस्कर थिएटरात करण्याचे ठरवले आहे. शरीर संबंध वेदशास्त्र संपन्न कांचन भट यांची कन्या सौभाग्यकांक्षिणी शारदा इस वधू नेमस्त केली आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार किर्लोस्कर थिएटरात आहेराचे तयारीने कंसात 4 आण्यापासून 3 रुपये 6 आण्यापर्यंत येऊन कार्यसिद्धीस करावी. कार्यसिद्धीस नेण्यास श्री नटेश्वर समर्थ आहे. आपल्या येण्याने विशेष शोभा येणार आहे. आगाऊ कळवल्यास जागा राखून ठेवण्यात येईल. कळावे लोभ असावा ही विनंती. लग्न समारंभाचे ठिकाण किर्लोस्कर थिएटर पुणे. आपला भद्रेश्वर दीक्षित. आणि खाली एक तळटीप आहे. आपल्या इकडे बघा आत्ताही लग्न सराई चालू आहे. पत्रिका आली एकदा पहिली 2 नावं दिसली की आपलं लक्ष बाकी सगळ्यापेक्षा पटकन सगळ्यात खाली जातं आणि लगेच नुसतंच जायचंय. तर ह्या पत्रिकेच्या खाली लिहिलंय आहेर अवश्य आणावा. अशा कल्पकता त्या काळामध्ये जाहिरातीपासून ते लेखकांनी नाटकात वेगळे प्रसंग नेमण्यापर्यंत खऱ्या अर्थाने केल्या आणि म्हणून ती नाटकंही लोकांच्या मनावरती राज्य गाजवणारी ठरली. या विद्याहरण मधलं जे पद आहे पुढचं त्याची सुद्धा गंमत अशीच आहे की ती मागतीये काय त्याच्याकडं, तर ती म्हणते या समोरच्या बागेमधला जी फुललेली सगळी सुंदर फुलं आहेत त्यातलं भुंग्यांनी स्पर्श न केलेलं फुल मला आणून दे. आता ही कल्पनाच किती विचित्र आहे. पण राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट याच्या पुढे काही बोलायचं नाही. आणि त्यात स्त्रीने केलेला असा हट्ट की भुंग्यानी स्पर्श न केलेलं फूल आणून दे. आता ते शोधायचं कसं वगैरे असल्या शास्त्रीय दृष्टिकोनात नाटककारही पडले नाहीत आणि प्रेक्षकही नाहीत. ही चमत्कृतीपूर्ण कल्पना त्यांना आवडली आणि त्याच्यावरचं पदही आवडलं. त्यामुळे तेच पद आपण विद्याहरण मधलं आता ऐकूया. मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला. 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 मधुकर वन वन फिरत करे गुंजारवाला. भोगी पुष्पमाला, भोगी पुष्पमाला, भोगी पुष्पमाला. अभिनव कुसुम मधुपा सहज सुसविती नूतन शृंगाराला. मधुकर वन वन फिरत करे गुंजारवाला. मधुकर वन वन फिरत करे गुंजारवाला. मधुकर वन वन फिरत करे गुंजारवाला. भोगी पुष्पमाला, भोगी पुष्पमाला, भोगी पुष्पमाला, भोगी पुष्पमाला, भोगी पुष्पमाला. अभिनव कुसुम मधुपा सहज सुचविती नूतन शृंगाराला. मधुकर वन वन फिरत
मधुकर वन वन फिरत करे गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करे गुंजारवाला भ्रमर सुरस वनी दिसला भ्रमर सुरस वनी दिसला भ्रमर सुरस भ्रमर सुरस वनी दिसला सुरस वनी दिसला कमला टाकून कचदय भयद झाला भ्रमर सुरस वनी दिसला भ्रमर सुरस वनी दिसला कमला टाकून कचदय भयद झाला कोमेजले सुमन दल दुःख विमजला मधुकर वन वन फिरत करे गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करे गुंजारवाला 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 मधुकर वन वन फिरत करे गुंजारवाला मधुकर वन वन फिरत करे गुंजारवाला गुंजारवाला एकीकडे आपण जन्मतिथीने हा कार्यक्रम करतोय आणि सहज लक्षात आलं की 8 जुलै 1921ला ग्रँड रोडवरच्या बालीवाला ग्रँड थिएटरमध्ये संयुक्त मानापमानचा प्रयोग झाला होता आणि त्यातनं टिळक पर्स फंडासाठी त्यावेळेला 16,000 रुपयाचं उत्पन्न थोडं थोडं नाही हे दिलं होतं. चित्रपटात आपण त्यातला काही प्रसंग बघितलेला आहे. पण 8 जुलै म्हणजे अगदी पावसाळ्यातला भर पावसाळ्यातला दिवस आहे. जर
त्यावेळेला कुणी असे व्हिडिओ कॅमेरे घेऊन शूटिंग करणारे लोक असती, कारण असलं कुठलंच त्यावेळेला बाळसं धरलं नव्हतं आकाशवाणीने सुद्धा, त्यामुळे बाकीची तंत्र तर खूप लांब होती. तर कळलं असतं की नारायणरावांची लोकप्रियता केवढी होती. सर्व थिएटर असंच खचाखच भरलं होतं, पण हजारो लोक भिजत आणि छत्र्या घेऊन संपूर्ण नाटक बाहेरून नुसतं ऐकत होती, म्हणून ग्रँड रोड बंद पडला होता. म्हणजे काय लोकप्रियता असू शकते त्याचा एक त्या काळातल्या ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीचं चित्र की ज्याच्यात केशवरावही आहेत, नारायणरावही आहेत, असं आपल्याला बरेचदा बघायला मिळतं. पण त्याची गंमत अशी आहे की त्या काळात असली फ्लॅश फोटोग्राफी वगैरे उपलब्ध नव्हती, त्यामुळे असलं कुठलंही चित्र प्रत्यक्ष त्या नाटकात काढलं गेलं नाही. मग हे आलं कुठनं, तर पुश्री काळ्यांनी त्यांच्या आठवणीत लिहून ठेवलं आहे की त्यांनी केशवरावांचा एक वेगळा फोटो मिळवला ब्लॅक अँड व्हाईट, नारायणरावांचा त्याच विषयातला एक मिळवला. त्या काळातही हे जोडकाम चालायचं. हां, फक्त कॉम्प्युटर आल्यावरच चालतं असं काही नाही. मॉर्फिंग म्हणतात तसं ते दोन्ही जुळवले. पण पुश्री काळ्यांची कलाकुसर त्या फोटोत कळते की मागचा मखमली रंगवलेला पडदा असा मॅच केलाय की कुठेही वाटत नाही की हे त्या प्रयोगातलं चित्र नाही. ते फक्त एका माणसाने, जाणकारांनी शोधून काढलं. का तर गंधर्वांच्या हातात ती नंगी तलवार आहे जी नंतर ते देतात केशवरावांना, म्हणजे धैर्यधराला. तर त्यांच्या हातात ती तलवार आहे आणि त्याच वेळेला यांच्याही हातामध्ये म्यान आणि ती तलवारही आहे. या एका बारक्या चुकीने ते कळलं की अरे असं कसं झालंय. अन्यथा लोकांना आजही वाटतं की संयुक्त मानापमानच्याच प्रयोगातला हा फोटो आहे. हे सांगण्याचं कारण, गंधर्वांचे जे काही त्या काळामध्ये फोटो प्रसिद्ध होत होते वेगवेगळे ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीचे, ते नंतर पेस्टलनी रंगवले गेले. पण रत्नाकर मासिकाने गंधर्वांची सगळ्यात चांगली भूमिका कुठली असं 1924ला एक स्पर्धा घेतली होती आणि 2च फोटो की जी 2 त्यांच्या भूमिका सगळ्यात जास्त आवडलेल्या, एक तर स्वयंवर नाटक, नाही तर एकच प्यालामधली सिंधू, आणि असे दोन्ही फोटो लोकांसमोर ठेवले होते. पोस्ट कार्डांनी जशी तिकीटं त्यावेळेला बुक केली जायची नाटकाची, तसंच लोकांनी मतदान केल्याची रत्नाकरची नोंद आहे की 5,000पेक्षा थोडं जास्त असं मतदान झालं. त्यातल्या 3,500पेक्षा जास्त लोकांनी सिंधूची निवड केली होती. आणि मग त्यानंतर घराघरामध्ये जसं लोकमान्यांचे फोटो लागायचे, छत्रपती शिवरायांचे लागायचे, तसे सिंधूचं चित्र हे घराघरात त्या काळात दिसायला लागलं होतं. इतकी अमाप लोकप्रियता त्या काळात गंधर्वांनी खरं तर मिळवलेली होती. त्यांचे जे सगळे लेखक होऊन गेले ते सगळे गुरुही होते त्यांचे. खाडीलकर तर अत्यंत आद्य, आणि लोकमान्यांचीच गादीनंतर केसरीची त्यांनी चालवलेली अशा दुहेरी हेतूने एक चित्रही अत्यंत उत्तम प्रसिद्ध आहे. खाडीलकर आणि त्यांच्या पायाशी वय वाढलेले नानासाहेब म्हणजे गंधर्व बसलेले आहेत आणि खाडीलकरांचा त्यांनी विशेष सत्कार केला आहे, असं एक जुन्या काळातलं चित्रही उपलब्ध आहे आता. त्या खाडीलकरांनी लिहिलेल्या स्वयंवरचं अजून एक वैशिष्ट्य होतं. आपल्याला सगळ्यांना, कोणालाही असं विचारलं पटकन की अहो ते जाळून मारण्याचा प्रयत्न केला तर राजे कोण, की आपण लगेच म्हणतो पांडव, लाक्षागृहात त्यांना जाळलं. पण आपल्याला हे माहीत नसतं की कृष्णावरही हा प्रयोग झाला होता आणि कृष्णालाही जाळण्याचा प्रयोग झाला होता. हे खाडीलकरांच्या नाटकांनी पहिल्यांदा लोकांना कळलं की कृष्णावरही असाच प्रयोग झाला होता, जसा पांडवांवर लाक्षागृहात झाला त्यालाही जाळण्याचा प्रयोग झाला. आणि मग ही बातमी आल्यानंतर रुक्मिणी अत्यंत अस्वस्थ झाली आणि तिचा विश्वास बसला नाही की हे कसं शक्य आहे, होऊच शकत नाही. माझ्या हृदयामध्ये त्याची जी प्रतिमा जिवंत आहे तो जळूच शकत नाही, असं तिचं म्हणणं आहे. आणि मग त्यातून तिचं संपूर्ण ते भावोत्कट असं गाणं त्यानंतर येतं आणि ते गाणं गंधर्वांनी ज्या पद्धतीने सादर केलं त्यातून रुक्मिणीचा सर्व भाव, कृष्णाविषयीचं असलेलं सगळी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आंतरिक तिची जी इच्छा आहे की हे होणं शक्यच नाही, त्याच्यावर विश्वास नाही, असं हे सर्व भाव अत्यंत सुंदररित्या गंधर्वांनी पोचवले. तेच स्वयंवर बदलं हे पद. करिना यदुमनी सदना, करिना यदुमनी सदना, करिना यदुमनी सदना. करिना यदुमनी सदना, सदना, करीन यदुमनी सदना.
करिना यदुमनी सदना रुचिर सदन पती मनस तेना करिन यदुमनी सदना करिन यदुमनी सदना रुचिर सदन पति मनस तेना करिन यदुमनी सदना करिना यदुमनी सदना करिन यदुमनी सदना यदुमनी सदना यदुमनी सदना करिन यदुमनी सदना सदना करिन यदुमनी सदना यदुमनी सदना करिना यदुमनी सदना यदुमनी सदना यदुमनी सदना करिना यदुमनी सदना करिना यदुमनी सदना करिन यदुमनी सदना करिन यदुमनी सदना यदुमनी अशुभ मणि माया अशुभ मणि मणि माया
अशुभ मणी मय अशुभ भुवन अबला अशुभ मणि मय भुवन अबलाना अशुभ मणि भुवन अबलाना जरीनाथ रमेना यदुमनी सदना करिन यदुमनी सदना करिन यदुमनी सदना करिन यदुमनी सदना यदुमनी सदना करिन यदुमनी सदना करिन यदुमनी सदना यदुमनी सदना हा हा यदुमनी सदना करिन यदुमनी सदना करिना यदुमनी सदना यदुमनी सदना यदुमनी सदना संगीत नाटकाची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला फार गंमतशीर गोष्ट होती. वेगवेगळ्या बंदिशींवर, रागरागिण्यांवर, ठुमरी, कजरी, टप्पा, होरी जे जे ऐकलेलं आहे त्यातलं जे चांगलं वाटलंय, जे योग्य वाटलंय त्याच्यावरती संगीत बांधलं जायचं. संगीत दिग्दर्शक अशी प्रथा नव्हती. त्यामुळे त्या काळात या सगळ्यांना प्रयोग न म्हणता खेळ म्हणलं जायचं. त्याचं कारण कुठलीच ईर्ष्या, स्पर्धा नव्हती. आणि मग जाहिरातीसुद्धा अशा असायच्या की बाबा परवा ज्या पद्धतीने या खेळामधले सगळी गाणी म्हणली होती त्याच्यापेक्षा संपूर्ण वेगळ्या रागात उद्याचा प्रयोग होणार आहे, की पुन्हा लोकांची झुंबड उडायची. मग येऊन बघायचं तर अरे परवा तर यमनमध्ये ऐकलं होतं, आज अचानक बागेश्रीचे सूर कसे काय वेगळं दिसतंय, असं होत जायचं. जोपर्यंत ईर्ष्या नव्हती, स्पर्धा नव्हती तोपर्यंत हे सगळं उत्तम चालू होतं. पण हळूहळू परिस्थिती बिघडत गेली आणि मग एक बेशिस्त यायला लागली. आणि मग कुठंतरी कंपनीने असे निर्णय घेतले की नाही, इथून पुढं मात्र आपल्याला आता शिस्त आणली पाहिजे. आणि मग त्यातून एका संगीत दिग्दर्शकाची पहिल्यांदा नेमणूक झाली, ते म्हणजे गोविंदराव टेंबे. आणि मग त्यांनी पहिल्यांदा विशिष्ट पद्धतीनेच ही गाणी कायम दर प्रयोगात म्हटली जावीत, या बंदिशीवर, या रागावर आधारित ही चाल दिली ना, ह्याच्यात आता बदल कधीही एकाही खेळामध्ये करायचा नाही, अशी शिस्त कंपनीला आणली. ते पहिलं नाटक होतं मानापमान. आणि मग त्या नाटकापासून गोविंदराव टेंबे खऱ्या अर्थाने संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. एका अर्थाने गंधर्वांचे ते गुरुही होते. आणि त्यातून प्रयोग पुढं रंगत गेले. त्या काळामध्ये, नंतरच्या काळात काही वाद झाले. कंपनीची भागीदारी मिळत असतानाही नम्रपणे ती नाकारून गंधर्व किर्लोस्कर कंपनीतनं बाहेर पडले. पण लोक कशी असतात, आपल्याकडे म्हणे ना, सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही. शंकरराव हे त्यातलं व्यक्तिमत्व होतं. ज्यावेळेला गंधर्व संगीत मंडळींची स्थापना झाली याच पुण्यामध्ये मंगळवार पेठेमध्ये फुलवाल्यांचा जो हॉल आहे जुना, त्या ठिकाणी गंधर्व संगीत मंडळींची स्थापना झाली. तर एक बळवंतराव पेठे नावाचे एक छोट्या मोठ्या कलाकार असे अनेक कंपनीत असतात, त्यातले एक होते. तेही शंकरांची कंपनी सोडून, किर्लोस्कर कंपनी सोडून गंधर्व कंपनीमध्ये आलेले होते. पूजा झाली, नारळ वाढवला गेला आणि सगळ्यांच्या स्वागताचं आणि पहिलं भाषण हे त्या बळवंतराव पेठ्यांनी केलं. आता खरं तर ते छोटे नट त्या मानाने, पण त्यांनी केलं. या पेठ्यांनीच नंतर म्हणजे संगीत नाटकाविषयीच्या आठवणींविषयीचं एक छोटं पुस्तकही नंतरच्या काळात लिहिलेलं आहे. तर
ही बातमी शंकररावांना कळली. कोणीतरी जाऊन सांगितलं, अहो तो बळवंत पेठे आपला नाही का, तो एवढंसं काम करणारा नट, त्याचं पहिलं भाषण झालं बरं का गंधर्व संगीत मंडळीची स्थापना झाल्यावर. शंकररावांची पहिली प्रतिक्रिया काय, त्याला काय होतंय म्हणले, दुर्योधनाच्या जन्माच्या वेळेला गाढव सुद्धा ओरडलंच होतं की म्हणले. अत्यंत सरळसोट प्रतिक्रिया देण्यात त्या काळामध्ये सुद्धा काही गमती व्हायच्या. आजच्या काळामध्ये आपण शासकीय असली नाही म्हणजे अशा रंगभूमीवरती होत नाही, पण बालगंधर्व वगैरे ही सगळी जी शासनाची म्हणजे रंगमंच आहेत त्या सगळ्या ठिकाणी लावण्या जोरात चालतात आपल्याला माहिती आहे. आणि मग लावण्या ऐकायला आणि बघायला येणारी माणसं ही तोबरे भरूनच येत असतात. आणि मग सगळं रंगलेलं आपल्याला दिसत असतं थिएटर. त्यानंतर हल्लीच्या काळात आपण काही सोयी काढलेल्या आहेत चांगल्या, चांगलं ऑफिस, चांगल्या सोसायटीत जिन्याच्या मधले कोपरे हे देवदेवतांच्या चित्रांनी सजलेले असतात की निदान इथं तरी काही नको. पण ही परिस्थिती त्याही वेळेला होती बरं का. भले पानपराग आला नसेल, पण तंबाखू होती, पान होतं, तांबूलं सेवन होतं. त्यामुळे चांगल्या चांगल्या रिपन थिएटर, बाटलीवाला थिएटर, एल्फिस्टन थिएटर या सगळ्या ठिकाणी अशा पिचकऱ्या मारलेल्या असायच्या नाटकाच्या प्रयोगाला आलेल्या लोकांकडनं. आणि मग ते थिएटरवाले चिडायचे आणि शंकररावांपासून सगळ्यांना म्हणायचे, अहो काय पद्धत आहे का, तुमच्या नाटकाला भयंकर गरज असते, ते पारशांच्या नाटकाला येणारे प्रेक्षक बघा किती सुज्ञ आहेत आणि तुमच्याच नाटकाला मात्र हे सगळं असं घडतं, तर इथून पुढं असं चालणार नाही. शंकररावांनी झालं एका माणसाला नेमलं, म्हणले पाट्या तयार कर, कृपया येथे थुंकू नये, घाण करू नये. झालं, दर प्रयोगाला त्या स्वच्छ ठेवण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्या पाट्या लावायचं काम त्याच्याकडं. नंतरच्या काळात गंधर्व संगीत मंडळी मोठं व्हायला लागली, हळूहळू शंकररावांची कंपनी उतार व्हायला लागली, उत्पन्नही कमी झालं, डबघाईला आलं सगळं. ही शिस्त मात्र होतीच. एकदा प्रयोग होता आणि असे प्लॅनपाशी उभे होते स्वतः, आणि तो माणूस आला आणि म्हणला, झाले बरं का दादा सगळ्या पाट्या लावून, पण आज जरा गंमतच झाली. म्हणले आता काय झालं आता, नाही म्हणले आज ती पेटी सगळी साफ करताना सतरंजीच्या खाली अजून एक आज पाटी सापडली, ही त्यावेळेपासून रंगवून ठेवली होती पण ती सापडली नव्हती म्हणून कधी लावलीच नव्हती, तर आता कुठं लावू, लाव म्हणले माझ्या थोबाडावर. गंधर्व गेल्यापासून आमची अवस्था अशी झाली, उत्पन्न इतकं कमी झालंय की इथंच राहू दे म्हणले, कुणी थुंकू नये म्हणून म्हणले. अशा पद्धतीच्या रिॲक्शन देण्यामध्ये ही माणसं पटाईत. पण एकीकडं शंकररावांच्या कंपनीला जरी उतरती काळा लावली असली तरी त्या काळामध्ये गंधर्व संगीत मंडळी कुठल्या पदापर्यंत पोहोचली होती. तर आजच्या काळामध्ये आपण बघतो की एखाद्या रात्रीत एखादा अल्बममधलं गाणं, एखादी सिनेमातली भूमिका यांनी एखादी नटी, एखादा नट एका रात्रीत स्टार बनतो आणि दुसऱ्या दिवशीपासून सगळे प्रॉडक्टवाले त्याच्या मागे धावायला सुरुवात करतात की आमच्या जाहिरातीत तुम्ही या मॉडेल म्हणून. त्या काळामध्ये असलं कुठलंही युग नसताना गंधर्व हे किती जाहिरातींमध्ये चमकले होते. तर अगदी बडोद्यामधली फडके अँड कंपनी टॉयलेट पावडर बनवणारी कंपनी, इथपासून ते साबण, किचन्स, कंगवे, छोटे आरसे, जे जे म्हणाल तिथं तिथं गंधर्वांचं चित्र होतं मॉडेल म्हणून, आणि त्यातही सिंधूचं चित्र. आणि ते कुठपर्यंत पोचलं होतं तर त्या काळामध्ये असे प्रेक्षक बसायचे नाहीत. प्रेक्षक बसण्याच्या व्यवस्था सुद्धा वेगळ्या वेगळ्या असायच्या. जुनं पॅलेस थिएटर वगैरे आपण बघाल किंवा कोल्हापूरचं जे आत्ता केशवराव भोसले नाट्यगृह आहे तेही पूर्वी पॅलेस थिएटर होतं, तर त्याला सज्जे असायचे ज्याच्यामध्ये राजघराण्यातल्या बायकावर बसायच्या. आणि मग पुढच्या बाजूला सगळे अमीर उमराव, त्यातले महत्त्वाचे लोक, जे शेठ लोक आहेत, त्या काळामध्ये गुजराती शेठ खूप यायचे अशा नाटकांना, भयंकर मोठे फॅन्स होते गुजरातमधले सगळे गंधर्वांचे. तर ही सगळी मोठी मोठी माणसं, शाहू महाराज वगैरे असे कोणी आले तर ते मात्र सगळ्यात पुढं, त्यांचं आसन वेगळं कारण ते राजे आहेत. मग लोकमान्य टिळक जरी आले तरी ते शाहू महाराजांच्या बरोबरीने नाही, ते मागं बसणार सगळ्या अमीर उमरावांच्या बरोबरीने. मग त्यानंतर एक बंदिस्त भाग असायचा, सगळं बंद असायचं प्लायवूडपासून, म्हणजे तिथनं मागं पुढं कोणी जाऊ शकणार नाही. त्याच्या लगेच मागं एक पाटी होती वारांगणांसाठी, इथं सगळ्या वारांगणा. आणि मग तो सेक्शन संपला की परत बंदिस्त आणि त्याच्या मागं कुलीन स्त्रिया. त्यामुळे या वारांगणांमधल्या ज्यांना प्रचंड डिमांड आहे समाजामध्ये सगळ्या अर्थी अमीर उमरावांपासनं, अशा देखण्या दागदागिने घालून आलेल्या त्या सगळ्या वारांगणां त्याही शिकायच्या गंधर्वांकडनं की याच्यापेक्षा वेगळी काही फॅशन करता येईल का. तर त्या वारांगणांपासनं ते सज्जात बसणाऱ्या राजघराण्यातल्या बायकांपर्यंत सगळ्यांना, त्या काळात AC थिएटर्स नव्हती त्यामुळे ते छोटे पंखे असायचे, उलगडायचा नाही, तर त्या पंख्यांवर सुद्धा सिंधूचं चित्र. खऱ्या अर्थाने संपूर्ण युग, सगळा बाजार, सगळ्या गोष्टी या गंधर्वांनी अशा पद्धतीने भारलेल्या होत्या की मानापमान मधल्या पदासारखंच होतं या नवनवल नयनोत्सवा.
या नवनवल नयनोत्सवा 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 बघुनी मानस हे अनुभवत मानस हे अनुभवत अभिनवा मानस हे अनुभवत अभिनवा मोहन कोमल बाबा या नवनवल नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा 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 या नवनवल नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा नयनोत्सवा नवल नवल नयनोत्सवा नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा 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 या नवनवल नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहा रणस्नेहाची सुंदर युवती आ